नमस्कार, माधुरीज किचनमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे। मी तुम्हाला छान असे मेथीचे लाडू करून दाखवणार आहे। खूप छान होतात, पहा तुम्हाला नक्की आवडते। बघा किती मस्त झाले, तुम्हाला मी तोडून दाखवते। एकदम छान झाले, खुसखुशीत झाले। चला आता आपण असं छान रेसिपीला सुरुवात करूया। मेथीचे लाडू बनवण्यासाठी इथे मी 200 ग्रॅम खोबरं किसून घेतले, 100 ग्रॅम बदाम घेतले, 100 ग्रॅम काजू घेतले, हा डिंक घेतलाय 50 ग्रॅम आणि इथे 50 ग्रॅम मेथी आहे ती त्याचं पीठ करून घेतले, बारीक दळून घेतले। खारीक पावडर घेतली आहे ती 100 ग्रॅम आहे। 400 ग्रॅम गूळ मी बारीक असं तुकडे करून घेतलेला आहे। गव्हाचं पीठ 2 वाटी, पण एकूण हे 200 ग्रॅम आहे। तूप घेतलंय 400 ग्रॅम आणि 2 चमचे वेलची पावडर, 2 चमचे सुंठ पावडर घालणार आहे। चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। ते कढईमध्ये तुपापैकी 1 चमचाभर तूप घालते। आपण यावर प्रथम बदाम भाजून घेऊया। छान बदाम आपल्याला लालसर रंगावर भाजून घ्यायचे। ते बदाम बघा छान फुलायला लागले, बघा है ना, छान फुलायला लागले, एकदम छान भाजून झाले। आता मी हे काढून घेते, मस्त खमंग भाजून घ्यायचे, म्हणजे लाडूवाला स्वाद सुद्धा खूप छान येतो। आता मी हे काढून घेते। आता यामध्ये मी हे काजू भाजून घेते, खमंग भाजून घ्यायचे। इथे काजूचा रंग बदलला ना, छान भाजायचं, असे खमंग भाजून घ्यायचे। आता मी हे काढून घेते। आता आपण यामध्ये डिंक तळून घेऊया, थोडा थोडा करून तळून घ्यायचा। छान झालं ना, आता मी ह्या काढून घेते। डिंक तळून झालाय, आता आपण खोबरं भाजून घेऊया। गॅस मंदच ठेवायचा। 200 ग्रॅम खोबरं आहे, हे थोडं थोडं भाजून घ्यायचं, लालसर रंगावर भाजून घ्यायचं। इथे खोबरं छान भाजून झालंय, हे बघा मस्त झालंय भाजून। आता मी काढून घेते। याच कढईमध्ये अजून 1 चमचा मी तूप घालते आणि आपली खारीक पावडर आहे ना, ती आपण छान परतून घेऊया। खमंग भाजून घ्यायची। ते पहा खारीक पावडर आपली छान भाजून झाली, बघा खमंग भाजली, सुवास पण इतका सुंदर येतोय ना। आता आपण ही काढून घेऊया। इथे कढईमध्ये मी मेथीचं पीठ भाजायला घेतलं होतं, बघा असं छान झालंय। आता यावर आपण गव्हाचं पीठ घालूया यामध्येच आणि तेही भाजून घेऊया।
लागेल तसं थोडं थोडं तूप पण घालूया आणि खमंग भाजून घ्यायचं. आपण गव्हाच्या पिठामध्ये अजून थोडं तूप घालूया. इथे मी 400 ग्रॅम तूप घेतलं होतं. जवळजवळ 300 ग्रॅम तूप आपलं आतापर्यंत झालं. आता बघा चांगलं भाजून घ्यायचं. गव्हाचं पीठ छान भाजून झालं बघा. मस्त रंग आलाय. गव्हाचं पीठ आणि मेथी एकत्र भाजले. सुरेख कलर आहे बघा. आता मी हे काढून घेते. मला हे भाजायला बरोबर 15 मिनटं लागली, कारण आपल्याला मंद गॅसवरच हे सारं भाजायचं आहे. पीठ भाजायला मला 15 मिनटं लागली. तर मी गॅस बंद करते. इथे बघा काजू, बदाम, डिंक भाजून घेतलाय, खोबरं आणि खारीक. आता हे सारं मी मिक्सरमधनं वाटून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. प्रथम आता मी हे काजू वाटून घेते. थोडं थोडं वाटायचं, एकदम वाटायचं नाही, तर मग मिक्सर आपला खराब होतो ना. थोडं थोडं फिरवून घ्यायचं. ते वाटून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. इथे बदामाची पूड करून घेतली मी. थोडी भरडच करायची. सॉरी, मगाशी मी काजू वाटून घेतले, आता बदाम वाटून घेते. तर इथे बदाम वाटून झाले, आता मी हे काढून घेते. थोडेसे त्याच्यामध्ये दाणे ठेवायचे, म्हणजे छान लागतात. थोडंसं भरट ठेवायचं. आपण आपले जे हे आहेत ना, डिंक पण फुलवून घेतला होता ना, तो बारीक करून घेऊया. डिंक आपण आता काढून घेऊया. बघा छान डिंकाचा इतकं सुवास छान येतोय ना, एकदम मस्त सुवास येतोय. आता मी हा काढून घेते. आणि खोबरं आणि खारीक आहे ते एकत्र वाटते. खोबरं आणि खारीक पावडर आहे ना, त्याच्या 2 बॅचमध्ये मी वाटून घेते. आता गूळ आपण जो घेतलेला आहे ना बारीक, आपण मिक्सरमध्ये मी वाटून घेते आता, आणि मग तुम्हाला दाखवते. काजू, बदाम, खोबरं, खारीक, डिंक आणि गुळही मी बारीक करून घेतला. आता आपण मेथी आणि गव्हाचं पीठ आपण भाजून घेतलेलं होतं ना, ते याच्यामध्ये आपण ॲड करूया. त्यामध्ये आपण ॲड करूया आणि सारं आपण आता मिक्स करून घेऊया. यामध्ये घालूया वेलची पावडर. ही घरी पावडर केलेली आहे. 3 चमचे घातले, छान सुगंध येईल. सुंठ पावडर घातली 3 चमचे. आणि हे सारं मी आता मिक्स करून घेते. तुम्ही हवे तर गुळाबरोबर पण वाटू शकता. मी गुळ वेगळा वाटून घेतला. आता हाताने मी सारं मिक्स करते आणि तुम्हाला दाखवते. ते सारं मिश्रण मी हाताने एकजीव करून घेतलं. आणि बघा आरामात लाडू वळता येतात. पाक करायची गरज नाही किंवा पाक बिघडायचं टेन्शन नाही. अशा प्रकारे एक एक पदार्थ खमंग भाजून घेतला ना, आणि मी सांगितलेल्या पद्धतीने तुम्ही लाडू केलेत ना, तर लाडू तुमचे कधीच बिघडणार नाही आणि हे लाडू टिकतील. तर अशा प्रकारे मी लाडू वळून घेते. छोटे छोटे वळायचे, आरामात लाडू वळता येतात. मिश्रण थोडं उणवून असतानाच आपल्याला लाडू वळून घ्यायचे. थोडं मस्त चकाकी आली बघा तुपाची. अशा प्रकारे मी सर्व लाडू वळून घेते. एकदम छान झाले. सर्व लाडू वळून तुम्हाला मी दाखवते. इथे छान टेस्टी असे मेथीचे लाडू मी तयार केले. खूप भारी झाले.
तुम्हीसुद्धा अशा प्रकारचे लाडू करून खात राहा, आनंदी राहा, स्वतःची काळजी घ्या आणि माझे व्हिडिओ पाहत राहा, शेअर करा, लाईक करा, आठवणीने सबस्क्राईब करा. धन्यवाद.